नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनी ट्रॅपचा दावा फेटाळलाय। यानंतर आता काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाबाबत आपल्याकडे गंभीर माहिती असल्याचं सांगितलंय। राज्यात 3 वर्षांपूर्वी जे सत्तांतर झालं होतं ते हनी ट्रॅपच्या त्या सीडीतून झालं होतं, असा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय। रामटेक वन परिक्षेत्रातील चाचेर गावात नितेश ठोसरे यांच्या शेतात ही घटना घडली। त्यांच्या शेतातील झोपडीत औषधांच्या पोत्याखाली साप दिसला। त्यांनी तातडीने सर्पमित्रांना बोलावलंय। वाईल्ड कॅलेंडरच्या सदस्यांनी सापाला पकडले तेव्हा त्यांना आणखी एक साप दिसला। पाहता पाहता तिथे 21 नागपिल्ले आढळून आली। या घटनेची माहिती तात्काळ रामटेक वन विभागाला देण्यात आली। वन विभागाने पंचनामा केला। नागिणीच्या जोडीसह 21 पिल्लांना सुरक्षितपणे पकडण्यात आले। राज्यातील मराठी आणि हिंदी भाषेचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय। राज ठाकरेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। वकील घनश्याम उपाध्याय यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे। हिंदी भाषिक लोकांविरुद्ध हिंसाचार भडकवल्याबद्दल आणि भाषेवर आधारित द्वेष पसरवल्याबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरुद्ध आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध FIR दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। पुण्यातील मावळ येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची देशभर बरीच चर्चा झाली। माध्यमांनी हे प्रकरण लावून धरलं तेव्हा प्रकरणाशी संबंधित तपास व चौकशी संदर्भातील बातम्या सातत्याने समोर येत होत्या। मात्र आता हा तपास थंड पडल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केलंय। तसेच त्यांनी सरकारवर संतापही व्यक्त केलाय। बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या पुण्यातील फार्म हाऊसमध्ये तोडफोड करून चोरांनी मौल्यवान वस्तू पळवल्याची घटना घडली आहे। पवना धरणाजवळील तिकोना गावातील संगीता बिजलानी यांच्या फार्म हाऊसमध्ये ही घटना घडल्याची माहिती त्यांना 18 जुलै रोजी मिळाली। मुख्य गेट आणि खिडकीच्या ग्रिल तुटल्याचे, एक टीव्ही गायब झाल्याचं आणि दुसरा टीव्ही तुटल्याचे पाहून त्यांना धक्काच बसलाय। त्यांनी लगेच पोलिसात तक्रार दाखल केली। मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील पन्हळे माळवाडी येथे बर्निंग टँकरचा थरार पाहायला मिळाला। भर पावसात धावणाऱ्या केमिकल टँकरचे मागील टायर पेटल्याने टँकरला भीषण आग लागली। शनिवारी सकाळी 9 वाजता ही घटना घडल्याने महामार्गावरील वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू करण्यात आली। स्वच्छ सर्वेक्षणात वेंगुर्ले नगर परिषदेने पुन्हा एकदा आपली स्वच्छता आणि कार्यक्षमतेची नोंद घेतली आहे। वेंगुर्ले नगर परिषदेने शहरांच्या गटात कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावला असून राज्यात 3रा आणि देशात 15वा क्रमांक मिळवलाय। महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींमध्येही वेंगुर्लेला 14वा क्रमांक मिळालाय। याशिवाय वेंगुर्ले शहराला GFC 1 स्टार मानांकन मिळाल्याने सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होतोय। रोजगार हमी योजनेचा लाभ देतो असं सांगून पांढरकवडा तालुक्यातील 4 गावातील मजुरांच्या नावाने बँक ऑफ महाराष्ट्र येथे खाते उघडण्यात आले। या खात्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल मार्च ते जून या कालावधीत करण्यात आली। या प्रकरणात प्राथमिक माहितीवरून पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केलाय। LCBच्या विशेष पथकाने तपास हाती घेतला असून गुरुवारी रात्री 4घांना अटक केली आहे। भंडारा जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। अवघ्या 15 दिवसांच्या नवजात बाळाचा तब्बल 70,000 रुपयात सौदा करून त्याची अवैधपणे विक्री केल्याचा प्रकार समोर आलाय। महिला व बालविकास विभागाने तातडीने कारवाई करत 7 जणांविरुद्ध 14 जुलै रोजी साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। सहकार हाच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आत्मा असून 2047 मध्ये विकसित भारत करायचा असल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होण्याची गरज आहे। हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहकाराची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळेच केंद्र सरकारने गाव पातळीवरील प्राथमिक कृषी सहकारी संस्था बळकट करण्याचे ठरवले। त्यात नाबार्डची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे। कापूस उत्पादनात भारताला पुन्हा शाश्वत नेतृत्व मिळवून देणारा एक प्रयोग अकोल्यात आकाराला येतोय। सघन कापूस लागवड पद्धत असं या नव्या प्रयोगाचं नाव आहे। अनेक शेतकरी आता संपूर्ण देशाच्या कापूस धोरणाचा पाया बनणारा अकोला पॅटर्न आकाराला आणतायत। 11 जुलैला कोइंबतूर येथे पार पडलेल्या भारतीय कापूस परिषदेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी 2030 पर्यंत 25 लाख हेक्टर क्षेत्रावर अकोला पॅटर्नने कापूस लागवड राबवण्याची मोठी घोषणा केली आहे।
मुंबईच्या आझाद मैदानात मागील आठवड्यात विना अनुदानित शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू होतं। या आंदोलकांना अखेर यश आलंय। येत्या 1 ऑगस्ट पासून शिक्षकांच्या खात्यात अनुदान जमा होणार असल्याची घोषणा राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत केली आहे। 1 ऑगस्ट पासून वेतन अनुदानाचा पुढील टप्पा देण्यासाठी आवश्यक निधीस मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे। या वेतनासाठी दरवर्षी 970 कोटी 42 लाख रुपये एवढा खर्च होणार आहे। नागपूरमध्ये पुष्पा स्टाईलने गांजाच्या तस्करीचा प्रकार पुढे आलाय। ट्रकमधील फ्लोअरच्या खाली स्वतंत्र कप्पे करून 106 किलो गांजा ओडिशा राज्यातून नागपूरमध्ये आणला जात होता। जवळपास 28 लाख रुपये किमतीचा हा गांजा होता। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नागपूर हैदराबाद मार्गावर सापळा रचण्यात आला होता। एकीकडे पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची कामं सुरू झाली असताना रामटेक तालुक्यात दुर्दैवी घटना घडली आहे। शेतात दिवसभर काम करून थकलेल्या महिलांपैकी काही जणी जेवायला बसल्या आणि अचानक वीज कोसळली। या घटनेत 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला असून 5 महिला जखमी झाल्या आहेत। ही घटना गुरुवारी दुपारी मौजा सोनेघाट येथे घडली आहे। महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाईला राज्यमाता म्हणून घोषित केले होते। यामुळे आम्ही त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिण्याची घोषणा केली आहे। एकनाथ शिंदे यांचे नाव चांदीच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल। जर एकनाथ शिंदे यांच्यासारखे काही दुसऱ्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केले तर आम्ही त्यांचाही विचार करू। जे विरोध करतात ते विरोध करतात, पण काम करणाऱ्याचेच नाव लिहिले जाते, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटलंय। लखनौमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। इंदिरानगर येथील एका प्रतिष्ठित शाळेच्या बस चालकाने 4 वर्षांच्या चिमुकलीसोबत दुष्कृत्य केल्याची घटना समोर आली आहे। मोहम्मद आरिफ असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर 4 वर्षांच्या मुलीवर शाळेत जाताना बलात्कार केल्याचा आरोप आहे। चिमुकलीने तिच्या सोबत घडलेला प्रसंग आईला सांगितला। त्यानंतर आईने शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली, परंतु चालकावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचं समोर आलंय। हरियाणाच्या कैथल जिल्ह्यातील चंदाना गावातून मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। 17 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलानं आपल्याच दिव्यांग आईला 4 दिवस घरात कोंडून ठेवल्याची माहिती उघडकीस आली। गुरुवारी सकाळी महिलेनं दाराबाहेर हात काढला आणि मदतीची याचना केली। त्यानंतर गावकऱ्यांनी डायल 112 वर याची माहिती दिली। यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचलं आणि पुढील कारवाई केली। मध्य प्रदेशमध्ये एका बांगलादेशीला अवैधपणे राहत असल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। अवैधपणे वास्तव्य करताना बांगलादेशी चक्क किन्नर म्हणून वावरत होता। नेहा किन्नर उर्फ अब्दुल कलाम असे या बांगलादेशीचं नाव आहे। पोलिसांनी त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती मिळवली आहे। त्याची भारतामधून हकालपट्टी करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे। एअर इंडिया विमान अपघाताच्या वृत्तांबाबत इंडियन पायलट फेडरेशनने शुक्रवारी 18 जुलै 2025 रोजी द वॉल स्ट्रीट जर्नल आणि रॉयटर्सना कायदेशीर नोटीस पाठवली आहे। FIPने अधिकृतपणे माफी मागितली आहे। या कारवाईला दुजोरा देताना FIPने अध्यक्ष CA रंधावा म्हणाले आहेत की इंडियन पायलट फेडरेशनने कायद्यानुसार कारवाई सुरू केली आहे आणि WSJ आणि रॉयटर्सना त्यांच्या अहवालासाठी नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितलंय। ओडिशाच्या पुरी जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। शनिवारी एका 15 वर्षीय मुलीला काही हल्लेखोरांनी जिवंत जाळल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। बालासोरमधील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने शिक्षिकेविरुद्धच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवर कारवाई न केल्यामुळे आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर ही घटना घडली आहे। 15 वर्षीय मुलीला गंभीर अवस्थेत एम्स भुवनेश्वरमध्ये दाखल करण्यात आले। पाकिस्तानात गेल्या काही काळापासून अंतर्गत कलह सुरू आहे। बलुचिस्तान नंतर आता खैबर पख्तूनख्वा प्रांतात हिंसाचाराला सुरुवात झाली आहे। आता पठाणांनीही पाकिस्तान सैन्याविरुद्ध बंड पुकारलंय। पाक सेना वझिरिस्तानमध्ये पठाणांना मारत असल्याने पठाण समाजात नाराजी पसरली आहे। त्याबरोबरच तुरुंगात असलेले पठाण इम्रान खान यांनी मारण्याचा कट उघडकीस आलाय। त्यामुळे पठाण समाज भडकलाय। कोल्डप्ले कॉन्सर्टमुळे ॲस्ट्रोनॉमरचे CEO अँडी बायरन आणि त्यांच्याच कंपनीच्या HR हेड क्रिस्टिन कॅबोट यांचं अफेअर उघडकीस आलंय। या व्हिडिओमध्ये दोघं एकमेकांना मिठी मारून रोमॅन्स करताना दिसून आले आहेत। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता CEO अँडी बायरन यांना रजेवर पाठवण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे। या टेक कंपनीने शुक्रवारी X वरील एका पोस्टमध्ये नेतृत्व बदलाची पुष्टी केली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांची आत्ताच्या घडीची सर्वात मोठी डोकेदुखी ब्रिक्स समूह आहे। डोनाल्ड ट्रम्प ब्रिक्समुळे निराश आहेत आणि त्यांची निराशा लपवण्यासाठी ब्रिक्सची खिल्ली उडवतायत। ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ब्रिक्स देशांवर निशाणा साधलाय आणि आता ब्रिक्ससह 11 देशांना म्हणजेच ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांना लक्ष्य केलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा उदयोन्मुख जागतिक आघाडी ब्रिक्सबद्दल तीव्र विधान केलंय। ट्रम्प यांनी इशारा दिलाय की हा गट खरोखरच संघटित झाला
तर आपण लवकरच त्याला संपवू। कौशल्य विकासाला प्राधान्य देणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विविध ट्रेड्ससाठी प्रवेश घेणाऱ्यांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला असून ITI प्रवेशाची दुसरी यादीही आता जाहीर झाली आहे। या यादीत 49,340 विद्यार्थ्यांची नावे असून त्यापैकी किती विद्यार्थी प्रत्यक्ष प्रवेश घेत आहेत याकडे लक्ष आहे। राज्यातील केंद्रीय 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीची निवड यादी जाहीर झाली असून त्यात 2,51,804 विद्यार्थ्यांना विविध ज्युनियर कॉलेजांमध्ये प्रवेश जाहीर झालाय। विद्यार्थ्यांनी 18 ते 21 जुलै या कालावधीत संबंधित कॉलेजात जाऊन प्रवेश निश्चित करावा असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे। लहान मुलांमध्ये वाढणारा मधुमेह लक्षात घेत शाळांमध्ये आता शुगर बोर्ड लावण्यात येणार आहेत। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी हा निर्णय घेतलाय। विद्यार्थ्यांचे आरोग्य ही शिक्षण संस्थांची प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगत कुलाळ यांनी या सूचना दिल्या आहेत। शाळांना त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे। सक्तवसुली संचालनालयाने ऑनलाईन सट्टेबाजी ॲप प्रकरणांच्या तपासासंदर्भात गुगल आणि मेटा या टेक कंपन्यांना नोटीस बजावली असून त्यांना 21 जुलै रोजी चौकशीसाठी बोलावलंय। ऑनलाईन सट्टेबाजी ॲप्सशी संबंधित चौकशीचा एक भाग म्हणून या नोटिसा देण्यात आल्या आहेत। बेकायदा सट्टेबाजी प्लॅटफॉर्मला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी 29 हाय प्रोफाईल सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्सवर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता। नोकरदार वर्गांना दरवर्षी आयकर परताव्यासाठी वेळेवर इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करावा लागतो, पण आता लवकरच पगारदार करदात्यांची ही कटकट लवकरच संपणार आहे आणि त्यासाठी सरकार स्वतः प्रयत्नशील आहे। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ एक नवीन प्रणाली तयार करत आहे, ज्यामध्ये आयकर परतावा फॉर्म ऐवजी एका साध्या फॉर्मद्वारे दावा करता येईल। सोनू निगम हा बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायक असून त्यांनी आजवर त्याच्या गाण्यांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केले। सध्या सोनू निगम केसरी बंधन या गाण्यामुळे चर्चेत आहे। अशातच आता एका कार्यक्रमादरम्यान सोनू निगमनं त्याची शेवटची इच्छा व्यक्त केली आहे। सोनू निगम म्हणालाय की जेव्हा माझं निधन होईल आणि टीव्हीवर प्रसिद्ध गायक सोनू निगमचं निधन असं लिहून येईल तेव्हा त्यामध्ये बॅकग्राऊंडला हे गाणं ऐकवलं जावं अशी माझी इच्छा आहे, असं तो म्हणालाय। भारत विरुद्ध इंग्लंड 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे। पुढील सामना मँचेस्टरमध्ये रंगणार आहे। सामन्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे। भारतीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड आता काउंटी चॅम्पियनशिपमध्ये यॉर्कशायर कडून खेळणार नाही। ऋतुराजचा यॉर्कशायर सोबत 5 सामन्यांचा करार होता। तो 22 जुलै रोजी स्कारबोरो येथे गतविजेत्या सरे विरुद्ध खेळणार होता, परंतु वैयक्तिक कारणांमुळे त्याने स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले। यामुळे पदार्पणापूर्वी संघाला धक्का बसलाय। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।